मी सौ रेणुका विद्यासागर पाटंगणकर आजच्या जनिजनार्दन चरित्राच्या पुढील भागात सुरुवात करत आहे. श्रीमद जनिजनार्दन गुरुमूर्तये नमः. की फुलाचा परिमळू जैसा, फुली स्वभावे आपैसा, अलिप्तपणे जैसा फुली वसत असे. जेवी अक्षरा माझारी, अर्थ जैसा निर्धारी, ऐसा जान मी मुरारी, चराचरी व्यापकत्वे. अक्षरे पुसता पाही, अर्थ जैसा गेला नाही. एकापेक्षा एक सरस, संपन्न, उचित दृष्टांत स्वामी देऊ लागले. एकनाथ आणि इतर शिष्य हे सखोल गहन गूढ तत्वज्ञानाचे अमृत गुप्तपणे प्राशन करू लागले. यमुनेचा घनगंभीर ओघ व खळखळता प्रवाह एकीकडे व ब्रह्मज्ञानाचा तेवढाच गहन गूढ अप्रतिहत प्रपात दुसरीकडे, असे हे अपूर्व दृश्य होते. स्वामींनी सूर्य आणि सूर्यप्रकाश, चंद्र व ज्योत्स्ना, गुळ व गुळाची गोडी अशा समर्पक दृष्टांताची बरसात केली आणि सर्वांना उद्देशून ते पोटतिडकीने तळमळीने सांगू लागले. करावा बुद्धीचा प्रकाशू, अवघा देह हा उपदेशू, परंतु वर्णावर्ण कर्माचा नाशू करो नये. जनामध्ये जनार्दन, जन जनार्दन ऐक्य जाण, असे उच्चारवाद सांगू लागले. उदात्त सर्वसमावेशक समाज घडी सुव्यवस्थित व सुरळीत ठेवणारा तत्वविचार स्वामी निवेदन करू लागले. या तत्वविचाराने सर्व शिष्य प्रभावित झाले. यातूनच जनिजनार्दन यांचा निर्विकल्प अथवा उद्धवबोध नामक ग्रंथ सिद्ध झाला. या ग्रंथाचे लेखक 3 प्रहरातच झाले, असेही स्वामींनी ग्रंथात म्हटले आहे. ग्रंथ निर्मितीची प्रेरणा. स्वामी आपल्या शिष्य समुदायांसह तीर्थाटन करत असता वेळोवेळी पुराणांतरीच्या कथा प्रसंग याचेही समाजास उपयोगी पडतील अशा पद्धतीने निरूपण करत होते. यातून रंजक व उद्बोधन अशी दोन्हीही कार्य साध्य होत होती. पुराणकथा आणि आजचे समाज वास्तव यांच्या नाट्यपूर्ण दर्शनातून समाजाला अध्यात्म मार्गाचा उपदेश घडवत होते. स्वामींनी संपूर्ण समाजाचा पट डोळ्याखालून घातला. समाज आचारभ्रष्ट, कर्मभ्रष्ट व पाखंडाचारी बनल्याने त्यांनी पाहिले आणि अशा ढोंगी व पडत मूड समाजाच्या नेत्रात झणझणीत अंजन घालावे या हेतूने जानकी सैवराची कथा निरूपणास प्रारंभ केला. तीर्थाटनाच्या निमित्ताने त्यांनी प्रांतोप्रांतीचे लोक पाहिले होते. त्यात भोनस, घोनस, संखपाळ, भोकन, नावाडे, बागुल, कनोज, सोरठ, बंगाली, पांडे, तिरवते, नेपाळे, कदंब, कोशल, हून, मोरे, अंग, वंग, उत्तरलाड, दक्षिणलाड, अंध, मिलिंद, द्रविड, गौड, काश्मीरी, भवर, मराठे, तेलंगे, त्रिगुळ, कंचीवाडे, ढासर, माळवे, बेढर, होन, खीन, मीन, पवार, शिंदे, मेनिये, मोगर, जाधव इत्यादी अनेक घराण्यातील जाती जमातीतील वैविध्यपूर्ण प्रदेशातील समाजाचे त्यांनी जवळून अवलोकन केले. तीही त्यांनी पाहिली. विविध धर्म, पंथोपपंथ, संप्रदाय यांची बजबजपुरी माजली होती. त्यात शैव, शांभव, पाशुपत, सौर, वैष्णव, गाणपत्य, कौलमार्गी, शाक्त, आगमोक्त, भूचरी, खेचरी, चाचरी, अगोचरी, पाखंडी, थोतांडी हेही होते. एक भोगोनिया भोगासी, मिरविती अभोक्तेपणासी. अशा ढोंगी समाजाला दंडनीती तर कधी प्रेमळ नीतीपाठ देऊन सावरण्यासाठी त्यांनी जानकी सैवराची रचना केली. जनिजनार्दनांचे जानकी सैवर म्हणजे त्या काळातील समाजस्थितीचे स्पष्ट प्रतिबिंब दर्शवणारा आरसा आहे. हे स्वयंवर काव्य रचल्यानंतर श्रीकृष्णाच्या बाललीलेने आकृष्ट होऊन चोरी प्रसंगावरील एक छोटेखानी काव्य त्यांनी लिहिले. जो साक्षात परब्रह्म करो निघाला चोरी कर्म, धरोनी बाललीला संभ्रम, आवडी परमनवणिताची. अशा प्रकारे कृष्णाच्या चौरिक कथेत स्वामी तन्मय होऊन कथा गाऊ लागले. हृदयाचा झुलवा करून कृष्णाला झुलू लागले. ऐसा बाळ क्रीडेचा सोहळा
आनंद जाहाला सकळा, एकनाथ उद्धव प्रसाद माळा, बाळक्रीडा महाराजा. आपल्या शिष्यगणांचा नामनिर्देशही स्वामींनी त्यातून केला. रसाळ भक्ती भावयुक्त अंतःकरणातून प्रकट झालेला सोहळा सर्व शिष्यांनीही अनुभवाच्या पातळीवर पाहिला. स्वामी आपल्या शिष्यांसह काशी क्षेत्री पोहोचले. वृत्तीने ते आधीच संन्यस्त होते, पण औपचारिक म्हणून, एक विधिपूर्वक म्हणून त्यांनी तेथे संन्यास आश्रम ग्रहण केला. हा केवळ जनसामान्यासाठी उपचाराचाच भाग होता. स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितले की संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील तयाही कार्य करणे उरले लोकालागी अशा शब्दातून थोर पुरुषांनाही समाजासाठी का होईना स्वतः आचरणात आणून आदर्श घालून द्यावे लागतात हेच सांगितले आहे. म्हणून संन्यास हा उपचाराचा भाग असला तरी शास्त्रनिष्ठेसाठी आवश्यक आहे. म्हणून स्वामींनी संन्यास ग्रहण केला. शिवहर शंकराचे पूजन केले. त्यांच्या दर्शनाने प्रभावित होऊन ते स्तुती गाऊ लागले. शिवशंभो पाहि माम, हर हर शंकर सांब शिवंकर, गांग जटाधर भवभयहर, त्रिशूलधर डमरूकर, शशिधर पिनाकधर सुरवर, गौरी शंकर विश्वंभर, त्रिपुर हरवर कैलासा, निवास दाखवी विलासपुर नायक, सुखदायक गरहर. जनार्दन स्वामींनी सर्व भारतभर हिंडून तीर्थयात्रा केली. त्यांनी मित्र समाजवलोकन केले, समाजास उपदेश केला. कर्ममार्गाचे परिपालन योग्य तऱ्हेने व्हावे म्हणून प्रवचने कीर्तने केली. यात्रा हे केवळ निमित्त, समाजदर्शन हा मुख्य हेतू. केल्याने देशाटन हा समर्थ रामदासांचा संदेश ह्या दृष्टीनेच होता. स्वामींनी विविध रूपांनी अंगांनी समाज पाहिला, त्याचे विरूपही पाहिले. गुरु शिष्यासारखे आदर्शभूत श्रेष्ठतर नाते देखील दुर्दशेला पोहोचल्याचे पाहून त्यांचे मन विदीर्ण झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. गुरु करोनी न भजे जो शिष्य, त्याने उभय पक्ष बुडविला. शिष्याकटी मिरवे जडित करदोडा, लोहकरीचा दोरा गुरु नाही. कस्तुरी मिश्रित चंदन शिप्या उटी, सर्वांगी न मिले गुरु लागी पालावती. शिष्य राजेशाही उपभोगतो व गुरु दारोदार हिंडतो. अशा विचित्र परिस्थितीमुळे ते विकल होतात. आपल्या जीवनातूनच आदर्श चित्र साकारावे म्हणून ते अधिकाधिक प्रयत्नशील राहू लागले, सजग राहू लागले. गुरुकुलाचा अधिष्ठाता म्हणजे प्रत्यक्ष आत्रेय श्री दत्तप्रभू, जगन्माता रेणुका व दत्तप्रभूंचे आद्यस्थान म्हणजे मातापूर अर्थात माहूर. स्वामींनी माहूरला जाण्याची तयारी केली. पूर्णाची देवी. स्वामी शिष्यांसमवेत प्रचंड गड चढू लागले. पहाडावरून चालू लागले. घनदाट जंगल, किर्र झाडी, हिंस्त्र श्वापदांचे हृदयाचे पाणी करणारे गर्जन यांनी सर्व भोवतीचे वातावरण निर्भर झालेले. स्वामी वनोपमने जंगल पार करून गिरीशिखरापर्यंत पोहोचले. उंच गगनचुंबी गडावर माता रेणुकेचे स्तवन करीत शिष्यासह वर्तमान त्यांनी कुंडामध्ये स्नान केले आणि आईच्या पुढ्यात येऊन ते उभे राहिले. देवीचे ते भव्य तेजस्वी रूप, सिंदूर चर्चित मुखवटा, ते करुणेने निर्भर नेत्र, आश्वासक हास्य, पूर्व क्षितिजावर नुकत्याच उदित तरणीसारखी मंगल आरक्त प्रभा, कपाळावरील टिळा जणू प्राचीच्या क्षितिजावरील बालरवी, मुखातील रंगलेला तांबूल. स्वामी जगन्मातेकडे देहभान हरपून पाहू लागले आणि पाहता पाहता त्यांची समाधी लागली. त्यांना गणेश रूपात रेणुका व रेणुका रूपात श्री गणेश प्रतिभासित होऊ लागले. जणू एक रूपत्वाचाच हा साक्षात्कार होता. ते या अलौकिक रूपाचे वर्णन करू लागले. तू मूळ सुंदरे ब्रह्मपरे देवाधारे निगमसुधारे जगदाकारे हरे येओ, पाशांकुशा अभयवर सुंदरे लंबोदरे रंगा येओ, तू सच्चिदानंद स्वरूपिने जय जय जनार्दने रंगा येओ. स्वामी महामातेला रंगा येई म्हणून आवाहन करू लागले. आईच्या रूपाशी तद्रूपता पाहू लागले. स्वामींनी देवीची पूजा बांधली. पंचामृताने स्नान घालून षोडशोपचारे अर्चा केली. पूर्णाचा नैवेद्य समोर ठेवला. समईच्या मंद प्रकाशाने सर्व गाभारा उजळून निघाला होता. धुपाचा सुवास सर्वत्र दरवळत होता. स्वामींच्या मुखावर समईच्या मंद प्रकाशाने निराळेच तेज झळझळत होते. स्वामी आईच्या पूर्ण रूपाशी पूर्णपणे समरस होऊन हृदयाकाशी हिंदोळ्यावर बसवून आनंदोत्सव साजरा करू लागले. सर्वच पूर्ण असल्याचा प्रत्यय त्यांना येऊ लागला. पूर्णाच्या गावी पूर्णाची देवी, पूर्ण यात्रा पूर्ण नैवेद्य दावी,
पूर्ण महम माये पूर्णची खाये, पूर्णाचे ढेकर गरजत आहे. पूर्ण भुक्ती मुक्ती भजनोपचार, जनार्दन अवघा पूर्ण व्यवहार. पूर्णाचे ढाळे कैसा हिंदोळा, लोनिया खेळे पूर्णाचे बाळा. गाव पूर्णाचे, देवीही पूर्णाची, नैवेद्य पूर्णत्वाचा, ढेकरही पूर्णत्वाचेच प्रतीक. स्वतः जनार्दन पूर्ण, ढाळेही पूर्णाचे व हिंदोळाही पूर्णाचाच, अशी सर्वत्र पूर्णत्वाची अनुभूती त्यांना येऊ लागली. हे विश्व पूर्ण आहे, पूर्ण चैतन्य शक्तीने निर्भर आहे. या पूर्णानंदात जनार्दन स्वामी रंगून गेले. या पूर्णानंदात प्रत्यक्ष महम माया रेणुकाई देखील दंग असून अनुहत नादात रंगून नाद ब्रह्मात सोहम सोहमच्या ऐक्यानंदात तल्लीन आहे. पूर्णाच्या हिंदोळ्याची दोरी हाती धरून ती आंदोलत आहे आणि सर्वत्र खंब्रह्म खंब्रह्म अशा शब्दांचा गजर चालू आहे. वेदमंत्रांच्या उद्घोषाने वातावरण भरून गेले आहे. अशा पूर्ण रूपत्वाचा आत्मसाक्षात्कार स्वामी अनुभवू लागले. पूर्णानंदाच्या सोहळ्यात रंगून गेले. आदिमाता भवानीने प्रत्यक्ष स्वामींच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवून आशीर्वाद दिला. उचलून आपल्या हृदयी धरले, आपल्यासोबत रंगी नाचविले. शिष्य परिवार मंत्रमुग्ध होऊन स्वामींना लागलेली समाधी पाहत होता. इतरांना केवळ बाह्यातकरी पद्मासन घालून बसलेले स्वामी दिसत होते, पण स्वामींना अंतरी आलेली अनुभूती केवळ अदृश्य व अवर्णनीय होती. स्वामी एका भावतंद्रीतून जागे झाले. त्यांच्या अंगावर रोमांच फुलले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. आवाजात कंप सुटला. ओठ शुष्क पडले. डोळ्यातून प्रेमाश्रूंचा पूर लोटला होता. स्वामींचे नेत्र उघडले. रेणुकेचे ते रूप डोळ्यात साठवले. पूर्णाचा नैवेद्य दाखवून आरती ओवाळली. कनकपर येळी भरुणी रत्न अमिती, आज्य स्नेहे उजळुनी कर्पूर ज्योती. जनार्दन व रेणुका यांच्यातील ऐक्यभावाची प्रतीती आल्याने स्वामी जय जयकार करू लागले. जय जय जनार्दने विश्वव्यापक संपूर्णे हो, गुणे अगुणे निगुणे पूर्णानंदे धने हो. सहज हेळा मात्रे पाळीसी चाळीसी तू स्वतंत्रे हो, खेळ खेळीसी जगत्रे पाहे कृपा मात्रे हो. सर्व अखिल ब्रह्मांड मायेचीच करणे असल्याने विश्व तेजस प्राज्ञ स्थूल सूक्ष्म स्वप्न सर्व अवस्थांवर मायेचाच अधिकार आहे. तू अजपेसी कारण षटचक्रांचे भेदन हो, जनजीवन व्यापुनी तुची भरुणी उरला जनार्दन हो. अशी जनजीवन व्यापून एकच जनार्दन उरल्याची दिव्य अनुभूती स्वामी प्रकट करू लागले. रेणुका मातेचे स्तवन गुणगान करीत, उज्ज्वल चरित्राचे कथन करीत दत्तप्रभूचे दर्शन घेऊन स्वामी परतीच्या वाटेला लागले. तीर्थयात्रा आटोपून बिलिनी अर्थात बीड नगरात येताच ग्रामस्थांनी शिष्यवरांनी स्वामींचे भव्य स्वागत केले. तीर्थयात्रेच्या काळात रचलेल्या जानकी सैवर, निर्विकल्प, चौरिक लीला ह्या ग्रंथांचे शिष्यांनी प्रतलेखन प्रारंभित केले. जानकी सैवरचे प्रतलेखन स्वतः जनार्दन स्वामींचे नातू राघव करू लागले. स्वामींचे शिष्य एकनाथ यांनी स्वामींच्या आज्ञेवरून दशमस्कंद, एकादश स्कंद हे टीका ग्रंथ मराठीतून लिहिले. तसेच गणेश चरित्रही गणेश विलास म्हणून रसाळवाणीने कथन केले. यापुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.